हॅलो फ्रेंड्स, मी तुमची फ्रेंड वासंती. मायसेल्फ वासंती फ्रॉम झेडपी स्कूल शिरगाव कवटे, तालुका तासगाव, डिस्ट्रिक्ट सांगली. हाऊ आर यू फ्रेंड्स? नाईस ना? आय एम ऑल्सो फाईन. मग काय विद्यार्थी मित्रांनो, दिवाळी सुट्टीत मज्जा केली ना? लाडू, करंजी, चकल्या खूप काही खाल्लं ना? आणि हो, फटाके उडवलात का? आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी यावर्षी प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी केली. फटाके उडवायचे नाहीत बरं का? कराल ना प्रॉमिस? व्हेरी नाईस. मग पुढच्या वर्षी आपण फटाके उडवायचे नाहीत. खूप छान. मी तुम्हाला काही चित्र दाखवते. ती चित्र तुम्ही ओळखायचेत. बघूया कोण कोण ओळखतं ते. आर यू रेडी? येस. बघा हे चित्र कशाचं आहे? व्हेरी नाईस. या टीचर आहेत. बघा यापुढील चित्र. ओळखा पाहू. हा कोण ओळखते? व्हेरी नाईस. हे चित्र आहे डॉक्टरांचे. बघा यापुढील चित्र. रेडी? आहे पोस्टमॅन. ओके. आता ओळखा पाहू पुढचं चित्र. हे कोण आहे ओळखा पाहू? व्हेरी नाईस. हा आहे सोल्जर, जो आपल्या देशाचे रक्षण करतो. हो की नाही? म्हणजे तुम्हाला या व्यावसायिकांबद्दल भरपूर माहिती आहे. यामधील अजून व्यावसायिकांची माहिती मिळवण्यासाठी आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी मधील युनिट 3.5 Know the occupation. Are you ready? Then we start this lesson through PPT. Today we are going to learn in our English book 3.5 topic Know the occupation. After learning this topic, we achieve these learning outcomes. Listen carefully and repeat words, phrases and sentences. Know the occupation. Our first activity is look, listen and repeat. चित्र पहा, look, listen, माहिती ऐका and repeat, ती पुन्हा म्हणा. बघा सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय. ऑल ऑफ यू पे अटेन्शन. या पीपीटीच्या माध्यमातून आज आपण व्यावसायिक व त्यांची माहिती अभ्यासणार आहोत. बघा टॉपिकचं नाव आहे नो दी ऑक्युपेशन्स. बघा ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय. ऑक्युपेशन इज अ सोर्स ऑफ लिव्हिंग, द वे इन विच यू स्पेंड युअर टाइम. एक उपजीविकेचे एक साधन म्हणजे व्यवसाय, आपला वेळ, कौशल्य व्यतीत करण्याचे साधन. बघा तुम्हाला सर्वजण विचारतात, तू कोण होणार? तुझे बाबा काय करतात? तुला टीचर व्हायला आवडते का रे? हे आहेत ऑक्युपेशन. आपल्याला या आजच्या तासिकेतून आणखी काही ऑक्युपेशन्स म्हणजे व्यवसाय यांची माहिती पाहिजे. बघा तुम्हाला स्क्रीनवर ऑक्युपेशन दिसतात. टेलर, टीचर, डॉक्टर, पोलीस. या सर्वांच्या सहाय्याने आपण अनेक अत्यावश्यक सेवा उपभोगतो. We see this picture. Okay, then we start from this picture. See this first picture. This is a सिद्धेश. ही सिद्धेश नावाची व्यक्ती आहे. He is a mechanic. हा मेकॅनिक आहे. He uses a spanner. बघा स्पॅनर म्हणजे पाहणा. मशीनचे नट टाईट करायला याचा वापर होतो. हे पाहण्याचं चित्र आहे. बघा पाहिलं आहे का तुम्ही हे चित्र? देन ही युजेस अ स्क्रू ड्रायव्हर. बघा तो या व्यवसायासाठी स्क्रू ड्रायव्हरचा वापर करतो. स्क्रू ड्रायव्हर ज्याचा उपयोग आपण नट खोलायला, नट फिट करायला याचा आपण उपयोग करतो. ही रिपेअर्स मशीन्स. सिद्धेश हा मेकॅनिक आहे, त्यामुळे तो वेगवेगळ्या मशीन्स रिपेअर्स करतो, म्हणजेच दुरुस्ती करतो. बघा सिद्धेश त्याचं काम किती आवडीने करतो, हो की नाही? बघा कोणतंही काम मनापासून केलं की ते खूप छान होतं. नाउ वी सी नेक्स्ट पिक्चर. दिस इज सिद्धेश. आता आपण सिद्धेशची सर्व माहिती एकत्रित अभ्यासूया. ही इज अ मेकॅनिक. ही युजेस अ स्पॅनर. He uses a screwdriver.
and he repairs machines. Then we see next picture. We see in this picture, this is a Abdul. ही अब्दुल नावाची व्यक्ती आहे. He is a carpenter. कारपेंटर म्हणजे सुतार. जे लोक लाकडाच्या सुंदर वस्तू बनवतात त्यांना इंग्रजीमध्ये कारपेंटर म्हणतात. He uses a saw. बघा, तो सॉचा वापर करतो. सॉ म्हणजे करवत. तुम्हाला चित्र दिसते बघा, हे करवताचे चित्र आहे. He uses a saw. बघा, तुम्हाला चित्रामध्ये दिसते की तो सॉचा वापर करून वस्तू बनवतोय. He uses a tape measure. बघा, तो आपल्या व्यवसायासाठी टेप मेजरचा वापर करतो. त्याला विविध वस्तू बनवायच्या असतात, हो की नाही? मग त्याला परफेक्ट मेजरमेंट हवं. मग त्यासाठी माप हवं की नाही? यासाठी तो माप घेतो व या टेप मेजरचा वापर करून वेगवेगळ्या वस्तू बनवतो. He makes things from wood. तो लाकडापासून विविध वस्तू बनवतो. बघा, अब्दुल त्याचं काम किती व्यवस्थित करतो. आता पाहूया एकत्रितपणे अब्दुल विषयी माहिती. This is Abdul. He is a carpenter. He uses a saw. He uses a tape measure. He makes things from wood. बघा, आपण अब्दुल विषयी एकत्रित माहिती पाहिली. आता आपण यापुढील चित्र पाहूया. बघा, या चित्रामध्ये कोण दिसते? या चित्रामध्ये एक मुलगी दिसतेय. बघा, तिचं नाव आहे प्रणाली. दिस इज अ प्रणाली. हिचं नाव आहे प्रणाली. शी इज ए मॅनेजर. ती कोण आहे? ती मॅनेजर आहे. बघा पुढं. ही युजेस अ कम्प्युटर. बघा, ती आपल्या या क्षेत्रासाठी कम्प्युटरचा यूज करते. बघा, आता या तंत्रज्ञानाच्या युगात या कम्प्युटरचा खूप उपयोग होतो. शी युजेस अ कम्प्युटर. शी युजेस अ प्रोजेक्टर. बघा, तुम्ही प्रोजेक्टर पाहिला आहात का? भिंतीवर चित्रे, मूव्हीज दाखवण्यासाठी या प्रोजेक्टरचा वापर केला जातो. तुमच्या शाळेत आहे की नाही प्रोजेक्टर? त्याचा उपयोग सर्वांनी करायचा. बघा, हा प्रोजेक्टर. शी वर्क्स इन अन ऑफिस. ती आपल्या ऑफिसमध्ये हे सर्व काम करते. नाउ सी नेक्स्ट. आपण आता या प्रणालीच्या व्यवसायाबद्दल एकत्रित माहिती मिळूया. दिस इज अ प्रणाली. शी इज ए मॅनेजर. शी युजेस अ कम्प्युटर. शी युजेस अ कम्प्युटर. ती कम्प्युटरचा उपयोग करते. शी युजेस अ प्रोजेक्टर. प्रोजेक्टरचा वापर करते. शी वर्क्स इन अन ऑफिस. ती आपल्या ऑफिसमध्ये काम करते आणि ती आपल्या कामामध्ये समाधानी आहे. बघा, यापुढील चित्र पहा. या चित्रामध्ये कोण दिसते तुम्हाला? बघा, हा आहे किशोर. याचं नाव आहे किशोर. दिस इज ए किशोर. हा किशोर नावाचा मुलगा आहे. ही किशोर नावाची व्यक्ती आहे आणि ही इज ए ट्रॅफिक पोलीस. तिचा व्यवसाय कोणता आहे? तर ती व्यक्ती ट्रॅफिक पोलीस आहे. बघा, तुम्ही ट्रॅफिक पोलीस पाहिला की नाही? आपण शहरात गेल्यानंतर असतो की नाही तिथं? हा, बरोबर. ही युजेस अ विसल. बघा, या ट्रॅफिक पोलीस दादाच्या तोंडामध्ये काय आहे? विसल आहे ना, शिट्टी आहे की नाही? या शिट्टीचा वापर तो करतो. बघा, दिस इज ए विसल. ही युजेस अ बॅटन. बघा, या ट्रॅफिक पोलीस दादाच्या हातामध्ये काय आहे? बॅटन. बॅटन म्हणजे काठी. त्या काठीचा उपयोग तो करतो. दिस इज अ बॅटन. ही डिरेक्ट्स ट्रॅफिक. हा ट्रॅफिक पोलीस डिरेक्ट करतो. डिरेक्ट म्हणजे मार्गदर्शन. बघा, ट्रॅफिक जाम झाल्यानंतर गाड्यांना उजवीकडे जा, गाड्यांना डावीकडे जा, असं एक्झॅक्ट मार्गदर्शन हे आपल्या ट्रॅफिक पोलीस कडून केलं जातं. मोठ्या शहरात वाहतूक नियंत्रणासाठी याचा खूप उपयोग होतो. सो ऑलवेज सॅल्यूट धिस वर्क अँड धिस ट्रॅफिक पोलीस. ओके. आता आपण या ट्रॅफिक पोलीस या व्यवसायाबद्दल एकत्रित माहिती पाहूया. दिस इज किशोर. ही इज ए ट्रॅफिक पोलीस. ही युजेस अ व्हिसल. तो व्हिसलचा वापर करतो.
ही युजेस अ बॅटन. त्याच्या हातात बॅटन पाहिली ना आपण. ही डिरेक्ट्स ट्रॅफिक. बघा किती महत्त्वपूर्ण काम करतो की नाही ट्रॅफिक पोलीस दादा. यानंतर पुढील चित्र पहा. नाउ वी सी नेक्स्ट पिक्चर. बघा या चित्रामध्ये जी व्यक्ती दिसतीये ती आहे सिया. तिचं नाव आहे सिया. दिस इज अ सिया. सिया नावाची ही मुलगी आहे. शी इज ए शेफ. ती शेफ आहे. बघा शेफ म्हणजे हॉटेलमध्ये जे स्वयंपाक बनवतात की नाही त्यांना शेफ म्हणतात. आता ती काय काम करते बघा बघू. शी वर्क्स इन द किचन. सिया कुठे काम करते तर सिया किचन मध्ये काम करते. बघा आता ती किचन मध्ये आहे म्हणजे तिला वेगवेगळ्या वस्तू लागणार हो की नाही. बघा बघू ती कोणकोणत्या वस्तूचा वापर करून स्वयंपाक बनवते. शी युजेस पॉट्स. बघा पॉट्स पाहिलेत का तुम्ही. हा हे पहा पॉट्स. ती स्वयंपाकामध्ये काम करण्यासाठी या पॉट्सचा यूज करते. शी युजेस पॉट्स अँड पॅन्स. ती आता पॅन्सचा वापर करते. बघा पॅन्स म्हणजे तवे. शी युजेस पॉट्स पॅन्स अँड नाईव्हज. बघा नाईव्ह म्हणजे चाकू. भाजी कांदे चिरण्यासाठी या चाकूचा वापर केला जातो. बघा नाईव्ह या शब्दामध्ये हा जो नाईव्ह हा शब्द आहे यामध्ये के हे सायलेंट लेटर आहे आणि त्यानंतर पुढील लेटर आहे यन. ते यनचे फोनिक आहे त्यामुळे त्याचा उच्चार नाईव्ह असा केला जातो. स्पर्धा परीक्षेसाठी अनेक वचनीसाठी याचा उपयोग केला जातो. बघा शी युजेस पॉट्स पॅन्स नाईव्हज अँड स्पून्स. चित्रामध्ये तुम्हाला अनेक चमचे दिसतात होय की नाही. या सर्वांचा वापर करून ती किचन मध्ये एक छानपैकी सुंदर असं जेवण बनवते. शी कुक्स टेस्टी फूड. बघा तुम्हाला आवडते ना कुक बनवायला. तुमची आई बनवते की नाही एक छानपैकी सुंदर भाजी स्वयंपाक. आणि लक्षात ठेवा आईला तिच्या कामात तुम्हीही मदत करायची आहे. आता आपण एकत्रितपणे सियाचा अभ्यास करूया. दिस इज ए सिया. ही सिया आहे. शी इज ए शेफ. शी वर्क्स इन द किचन. ती किचन मध्ये काम करते. शी युजेस पॉट्स पॅन नाईव्हज अँड स्पून्स. शी कुक्स टेस्टी फूड. सिया सुंदर असं स्वयंपाक बनवते हो की नाही. आता आपण पुढील चित्र पाहूया. बघा या चित्रामध्ये तुम्हाला चित्रावरून लक्षात आली असेल ही कोण व्यक्ती असेल तर ही आहे सिंगर. बघा हिचं नाव आहे वर्षा. दिस इज ए वर्षा. या व्यक्तीचं नाव आहे वर्षा. शी इज ए सिंगर. ती गायिका आहे. ती छानपैकी सुंदर असं गाणं म्हणते. बघा आता तुम्हाला चित्र दिसेल. तिच्या हातामध्ये काय बघा बघू वर्षाच्या हातामध्ये. शी युजेस अ तनपुरा टू प्रॅक्टिस. हे तनपुराचं चित्र आहे. बघा हे सितार सारखं दिसतंय की नाही. आणि ती सिंगर असल्यामुळे वर्षा याचा उपयोग प्रॅक्टिस साठी करते. बघा तनपुराचं चित्र बघायचंय सर्वांनी. पाहिलं आहे ना तुम्ही सर्वांनी. शी युजेस अ तबला टू रिदम. बघा ताल धरण्यासाठी रिदमसाठी ती तबल्याचा सुद्धा यूज करते. बघा चित्रामध्ये दिसते की नाही तबला. शी युजेस अ तबला टू रिदम. शी सिंग्स अ स्वीट सॉन्ग. बघा वर्षा खूप छान सुंदर असं गाणं म्हणते. बघा पाहिलात का वर्षाला किती सुंदर गाणं म्हणते की नाही. तुम्हाला पण आवडेल ना गाणे गायला आणि ऐकायला. छान व्हेरी गुड. मला तर खूप आवडतं. आय लव्ह सॉन्ग. आता आपण या व्यावसायिकाबद्दल एकत्रित माहिती पाहूया. दिस इज अ वर्षा. शी इज ए सिंगर. शी युजेस अ तनपुरा टू प्रॅक्टिस. शी युजेस अ तबला टू रिधम. रिधमसाठी तबलाचा वापर करते. शी सिंग्स अ स्वीट सॉंग. ती सुंदर अशी गाणी म्हणते. बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण वेगवेगळ्या व्यावसायिकांची माहिती मिळवली. आपण आज या व्यावसायिकांची जी माहिती मिळवली ना यावर आधारित आमच्या शाळेतील मुलांनी ऍक्टिव्हिटी बनवली आहे. या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे से समथिंग. बघा या
ऑक्युपेशन विषयी आपण बघूया. बघा, हा पहिला जो ऑक्युपेशन आहे यामध्ये आमच्या शाळेतील आरोही नावाची मुलगी आहे आणि ती मॅनेजर या भूमिकेमध्ये प्रेझेंट होती. Very nice, Arohi. Then we present chef as Arvi. Hi, I am Purva. I am a traffic police. I use services. I use a baton. I direct traffic. Thank you. व्हेरी नाईस पूर्वा. पूर्वाने ट्रॅफिक पोलीस या भूमिकेमध्ये आपल्याला व्हिडिओ दाखवलेला आहे, तिनं प्रेझेंटेशन केलेलं आहे. त्यानंतर पुढे पाहूया. आरवी ॲज शेफ. Hi, I am Arvi. I am chef. I work in the kitchen. I use pots, pans, knives, and spoons. I cook tasty food. Thank you. व्हेरी नाईस. आवडेल ना तुम्हाला आमच्या आरवीच्या हातचं जेवण. त्यानंतर अक्षरा ॲज सिंगर. Hi, I am Akshara. I am a singer. I use Tanpura to practice. I use tabla for rhythm. I sing sweet songs. I am happy. Thank you. व्हेरी नाईस अक्षरा. देन वी सी मेकॅनिक विघ्नेश. Hi, I am Vignesh. I am mechanic. I use a spanner. I use a screwdriver. I repair the machine. I am happy. Thank you. व्हेरी नाईस विघ्नेश. त्यानंतर आपण पाहूया AI या तंत्रज्ञानाचा वापर करून आमच्या शाळेतील हे ऑक्युपेशन. हाय, आय एम प्रणाली. I am a manager. I uses a computer. I uses a projector. I works in an office. Hello, I am Siddhesh. I am a mechanic. I uses a spanner. I uses a screwdriver. I repairs machines. Hi, I am Veer. I am a chef. I works in the kitchen. I uses pots, pans, knives and spoons. I cooks tasty food. Very nice all of you. बघा, या वेगवेगळ्या व्यावसायिकांची आमच्या विद्यार्थ्यांनी ओळख करून दिलेली आहे. सर्वांचं खूप छान अभिनंदन. बघा, यानंतर तुम्हाला आज या झालेल्या घटकावर आधारित एक स्वाध्याय देणार आहे. तर तुम्ही पुस्तकातील पेज नंबर 39 हे या पानाचं वाचन करायचंय. रीड द पेज नंबर 39 इन युअर नोटबुक. इन युअर बुक. पुस्तकातील पान नंबर 39 चे वाचन करा आणि त्यावर आधारित बघा, तुम्हाला स्क्रीनवर एक QR कोड दिसतोय. हा QR कोड स्कॅन करायचा आणि टेस्ट सोडवायची आणि प्रमाणपत्र मिळवायचंय. सर्व पालकांना व शिक्षकांना विनंती राहील की आपण विद्यार्थ्यांना हा QR कोड स्कॅन करून द्यायचे. सर्वांना या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. काय विद्यार्थी मित्रांनो, ऑक्युपेशन व्यवसायाविषयी माहिती मिळवली की नाही? बघा, मी सुरुवातीला सांगितलेलं तुम्हाला की तुम्हाला कोणकोणते यातील व्यवसाय आवडतील ते मला सांगायचे. सांगा बघू, तुम्हाला कोणकोणता व्यवसाय आवडला किंवा तुम्हाला यापैकी काय बनायला आवडेल? हा, सांग बघू. छान. बघा, प्रत्येकाला कोणता ना कोणता व्यवसाय आवडतो, होय की नाही? मला तर वाटतंय व्यवसाय कोणताही असो, तो लहान असो किंवा मोठा असो, पण यासाठी तुम्ही किती प्रयत्न करता, यासाठी तुम्ही किती झोकून देऊन काम करता, हे खूप महत्वाचं आहे. कारण बघा, हे जे व्यावसायिक आहेत, मला तर यांना थँक्स म्हणायला आवडेल. कारण या सर्वांच्यामुळे आपल्याला उपयुक्त सेवा मिळते. खूप काही आपल्याला यांच्यामुळे मिळते, होय की नाही? आपण या जीवनाचा आस्वाद किंवा वेगवेगळ्या सेवा अनुभवू शकतो. यासाठी मी या सर्वांना थँक्स म्हणेन. आणि मी एक टीचर आहे, माझंही ऑक्युपेशन आहे आणि मी या माझ्या क्षेत्रामध्ये खूप समाधानी आहे. कारण बघा, मला माझे ज्ञान, अनुभव हे सर्वांना शेअर करायला मिळते
आणि विशेष म्हणजे तुमच्यासारखे माझ्यापुढे मित्र आहेत आणि या मित्रांना मी माझे अनुभव शेअर करू शकते. सो थँक्स गॉड टू बी अ टीचर. मला टीचर असल्याचा खूप अभिमान आहे. बघा, मग तुम्हाला काय बनायला आवडेल? कोणताही व्यवसाय निवडा, पण त्यामध्ये झोकून देऊन काम केलं पाहिजे. हो की नाही? बघा, ज्ञान, मनोरंजन आणि कला, ज्ञान, मनोरंजन, कला या सर्वांचा आधार घेऊन मी देते तुम्हाला ज्ञानाची उभारी. ज्ञान, मनोरंजन, कला देऊन मी देते ज्ञानाची उभारी. बनूनी सर्वांचा सहारा, बनूनी सर्वांचा सहारा, मी वासंती सावित्रीची लेक बनूनी मिळवते तोरा. व्हेरी नाईस. आज तुम्ही पाठाला खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स दिला. त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. चला तर मग पुन्हा भेटू नव्या घटक व नवकल्पनेसह. सी यू. बाय.